आपण पाहतोय की आता सध्या जरांगे पाटील आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय मनोज जरांगेची गाडी आता वाशीच्या हायवेवरून आता ते पुढे आता आझाद मैदान जवळ करते। या ठिकाणी हजारो कार्यकर्ते आता जरांगेंसोबत आता या ठिकाणी निघालेले आहेत, आझाद मैदानाकडे कूच करतायत। एका दिवसाचा आपण काही वेळा आपण पाहू शकतो की जरांगे पाटील कशा पद्धतीने आता सध्या विश्रांती घेतात। जसे आंतरवली सराटीमधून जरांगे निघालेले आहेत त्याच पार्श्वभूमीवरती प्रत्येक ठिकाणी लोकांचं प्रेम असेल, लोकांचे सत्कार सोहळे असतील, हे स्वीकारत छोट्या छोट्या सभा घेत जरांगे पाटलांनी आता मुंबईमध्ये पाऊल ठेवलेलं आहे। सरकारचं शिष्टमंडळ आता जरांगेंची कशा पद्धतीनं समजूत घालतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हे आपण दृश्य पाहतोय, जरांगे दिवसभराचा जो काही शीण आलेला होता तो आता अवघ्या काही तासांसाठी जरा थोडीशी विश्रांती ते आता गाडीमध्येच करतायत। हे आपण थेट दृश्य पाहतोय। कार्यकर्त्यांचं प्रेम असेल, असंख्य मुंबईमध्ये आले तरी मुंबईकरांचं जे प्रेम असेल ते आता जरांगे पाटील स्वीकारताना दिसत आहेत। भला मोठा एक क्रेननं हार सुद्धा मुंबईच्या वेशीवरती आल्यानंतर आता या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलेलं होतं। आपण या ठिकाणी पाहतोय की कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तो सुद्धा पाहायला मिळतोय। रात्रीची झोप जरी मिळाली नसली तरी कोणत्याच प्रकारचा थकवा या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत नाहीये। हेच कार्यकर्ते आता आझाद मैदानाच्या दिशेने आता हे तैनात करण्यात आलेले आहेत आणि आता याच पार्श्वभूमीवरती एकच मिशन, मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी फिरणार नाही, अशा एकच प्रकारच्या घोषणांनी संपूर्ण नवी मुंबई आता दणाणून या मराठ्यांनी सोडलेली आहे। आणि आता आपण पाहतोय की जरांगे आता आझाद मैदानाच्या दिशेने पुढे मार्गस्थ झालेले आहे। शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा या ठिकाणी आता तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांचं नियोजन जे आहे ते आता या ठिकाणी दिसतंय।